गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मी लातूरकर सर संकल्प या अकॅडमीमध्ये आपले हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण नाइन्थ क्लासचा मॅथ्स पार्ट 1चा फर्स्ट लेसन सेट हा आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले आहे त्यांचे धन्यवाद, आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केले तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन नवीन व्हिडिओची लिंक लगेच प्राप्त होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आमच्या व्हिडिओना लाईक करा, शेअर करा, आणि तुम्हाला जर काही अडचणी असतील पर्टिक्युलरली तर ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला, जेणेकरून तुमच्या अडचणी आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत जाऊ. ओके, तर चला तर सुरुवात करूया. आपला फर्स्ट लेसन सेट्स. सेट्स मीन्स संच. सेट्स मीन्स काय? संच. आता बघा, ही जी संच किंवा सेटची जी कन्सेप्ट आहे ती 8वीपर्यंत आपण कुठंच पाहिलेली नाही. डायरेक्ट ही आपण 9वीला येऊन पाहत आहोत. त्याच्यामुळे थोडं ही कन्सेप्ट नवीन आहे आपल्याला. नवीन जरी असली तर ही कन्सेप्ट ही सोपी आहे. ही जास्त तशी अवघड काही कन्सेप्ट नाही. तर चला तर सुरुवात करूया संचच्या व्याख्येनुसार. काय म्हणते बा? सेट्स. If we can definitely and clearly decide the object of given collection, then that collection is called a set. म्हणजेच ज्या समूहातील घटक अचूक व नेमकेपणाने सांगता येतात त्या समूहाला आपण संच असे म्हणतो. बरं, इथे दोन शब्द म्हणजे दोन शब्दावर इथे खूप जोर दिलेला आहे. फर्स्ट काय? डेफिनेटली आणि क्लिअर, म्हणजे अचूकपणे आणि नेमकेपणाने. अचूकपणे व नेमकेपणाने. मराठीतून त्याची व्याख्या आपण थोडं व्यवस्थितचा अर्थ समजून घ्या. काय म्हणते? ज्या समूहातील घटक अचूक व नेमकेपणाने सांगता येतात त्या समूहाला संच असे म्हटलं जात आहे. म्हणजे इथं अचूक व नेमकेपणा यासाठी वापरलेला शब्द आहे की जर एखाद्या समूहाविषयी विचारलं तर त्या समूहातील घटकांची संख्या कोणाला जर विचारलं तर ती एकच असेल, समान असेल, नेमकी असेल, तीच असेल, तर त्या समूहाला म्हणजे त्या कलेक्शन ऑफ ऑब्जेक्टला सेट असं म्हटलं जातं. आणि इफ द ऑब्जेक्ट इज चेंजिंग ऑफ दिअर म्हणजे द पर्सन्स, म्हणजे जर त्या व्यक्तीनुसार जर ऑब्जेक्ट जर चेंज होत असतील तर तो कलेक्शन हा सेट नसतो मुळात. हे लक्षात ठेवा इथं. म्हणून आता इथं सेट म्हणजे काय, तर कुणाला जर विचारलं तर ते ऑब्जेक्ट हे सेमच असतील तर त्याला आपण सेट असं म्हणतो. जसं की बघा, काउंटेबल नंबर्स बिटवीन 1 to 10, म्हणजे 1 ते 10 मधील मोज संख्या जर विचारल्या आपल्याला तर प्रत्येकाच्या काय येतील? समानच येतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. किंवा डे ऑफ अ वीक, म्हणजे आठवड्यातील वार जर विचारले तर सगळ्यांचे वार हे समानच येतील, सोमवार ते शनिवारपर्यंत, किंवा ते रविवार. समजा जे पण आहेत सगळ्यांचे वार काय येतील? समानच येतील. इथं बदलणार आहेत का? ते बदलणार नाहीत. परंतु जर मी असा जर प्रश्न विचारला, अ सेट ऑफ गुड टीचर इन अवर क्लास, सेट ऑफ गुड टीचर इन अवर क्लास, तर गुड टीचरची डेफिनेशन ही प्रत्येकाच्या विद्यार्थ्यानुसार बदलत चालेल. गुड टीचरचे डेफिनेशन ही विद्यार्थ्यानुसार काय होईल? बदलत चालेल. जर आता एखाद्या शिक्षकाने जर एखाद्या विद्यार्थ्याला मारले तर तो त्यासाठी गुड हा कधीच नसतो, तो त्याला कधी पण बॅड टीचर म्हणतो. परंतु त्या शिक्षकाने दुसऱ्या शिक्षकाला दुसऱ्या विद्यार्थ्याची प्रशंसा केली असेल, तू खूप हुशार आहेस हे असेल, तर त्याला तो विद्यार्थी किंवा म्हणजे त्या विद्यार्थ्याला ते शिक्षक किंवा ते खूप चांगले शिकवतात तर त्यांना काही कोणाला आवडतात कोणाला नाही आवडत. म्हणून तो इथे विद्यार्थ्यानुसार हा सेट ऑफ गुड टीचर्सचा सेट जो आहे, कलेक्शन आहे, हे बदलत चालतो. म्हणून हा सेट होऊ शकत नाही. किंवा असं विचारलं, ब्रिलियंट स्टुडंट, सेट ऑफ ब्रिलियंट स्टुडंट इन अवर क्लास, म्हणजे हुशार विद्यार्थ्यांचा संच आपल्या वर्गातील. मग आता प्रत्येक जण काय बघतो बघा, समजा माझा पूर्ण वर्गामध्ये 3रा नंबर असेल तर मी काय म्हणतो, सर या सेटमध्ये फक्त आम्ही 3 जण येतो. ओके. जर दुसऱ्या नंबरच्या विद्यार्थ्याला विचारलं तर तो म्हणतो फक्त 2 जणच आहेत. किंवा मग एखाद्या 7व्या 8व्या नंबरच्या विद्यार्थ्याला विचारलं तर तो म्हणतो, सर आमच्या वर्गात 7 विद्यार्थ्यांचा, हुशार विद्यार्थ्यांचा समावेश होतो. म्हणजे इथं नंबर ऑफ एलिमेंट म्हणजे घटकांची संख्या ही प्रत्येक व्यक्तीनुसार बदलत चालते. म्हणून हा कलेक्शन सेट होऊ शकत नाही. मग आता मला असं वाटतं की सेटची डेफिनेशन तुमच्या डोक्यात क्लिअर झाली असेल. जी कन्सेप्ट आहे, कन्सेप्ट अजून एकदा परत एकदा सांगतो. म्हणजे बघा, जर एखाद्या कलेक्शन बद्दल विचारलं तर त्या कलेक्शनची माहिती कधीच बदलत नसते, तर त्या कलेक्शनला आपण सेट असं म्हणतो. त्या सेटचे एलिमेंट जे आहेत ते कुणाला जरी विचारले तर तेवढेच येतात, तर त्या कलेक्शनला आपण सेट असं म्हणतो.
लक्षात आलं. आणि जे एलिमेंट व्यक्तिनिरपेक्ष असतात, म्हणजे व्यक्ती बदलला, व्यक्तीनुसार बदलले तर ते सेट, तो कलेक्शन बदलत चालतो, तर तो सेट असू शकत नाही. लक्षात आलं इथं सेट म्हणजे काय. ओके. किंवा प्रत्येकांचे जे एलिमेंट असतात प्रत्येकाला कोणाला जर विचारलं तर ते एकच असतात, त्यावेळेस तो सेट होत असतो. ओके. त्याची नेक्स्ट कन्सेप्ट आहे एक साइन आहे. कुठलं साइन आहे बघा, हे अशा प्रकारचं साइन आहे. हे साइन आहे एक प्रकारचं, हे साइन आहे एलिमेंट असण्याचं. जर एखादी संख्या समजा a इज एलिमेंट ऑफ a किंवा 1 इज एलिमेंट ऑफ सेट a, म्हणजे ह्या 1 चा सेट a मध्ये जर समावेश होत असेल तर याला हे साइन वापरलं जातंय, याला एलिमेंट असणे असं म्हटलं जातं. एलिमेंट किंवा बिलॉंग्स टू, 1 इज बिलॉंग्स टू सेट a, 1 इज बिलॉंग्स टू सेट a. आता बघा थोडं अजून तत्पूर्वी समजून घ्या किंवा सेट दर्शविण्यासाठी आपण A to Z मधील कॅपिटल अल्फाबेट वापरतो. सेट दर्शविण्यासाठी आपण ABCD मधील कुठले अक्षर वापरतो, कॅपिटल अक्षर वापरतो ABCD. आणि त्याचे एलिमेंट्स दर्शवायचे असतील तर स्मॉल लेटर्स वापरत असतो आपण. एलिमेंट्स म्हणजे दाखवणार, एलिमेंट म्हणजे घटक, त्या संचामधील घटक दाखवण्यासाठी आपण काय करतो तर स्मॉल लेटर्स वापरतो. आता इथे थोडं समजून घ्या बघा. नॅचरल नंबरचा सेट आहे, म्हणजे सेट ऑफ नॅचरल नंबर्स बिटवीन 1 to 10. हे 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. आता इथं हे काय, हे जे आहेत हे 8 सेटचे एलिमेंट आहेत. याला काय म्हणतो आपण, हे एलिमेंट, आणि हे सेट आहे ए. या सेट मधले हे एलिमेंट म्हणजे ए संचातील हे घटक आहे. ए संचातील हे काय आहेत, घटक असणे. मग इथे घटक असण्यासाठी हे चिन्ह वापरलं जात आहे. म्हणजे बघा इथं आपण लिहू, तिथं 2 इज एलिमेंट ऑफ सेट ए, 2 इज एलिमेंट ऑफ सेट ए. म्हणजे अशा प्रकारचं हे साइन आहे. या साइनला काय म्हणतो आपण, एलिमेंटचं साइन. समजा एलिमेंट असण्याचं साइन, 2 इज एलिमेंट ऑफ सेट ए किंवा 2 इज बिलॉंग्स टू ए. बिलॉंग हा पण शब्द याच्यासाठी उपयोग केला जातो, आणि मराठीत आपण याला म्हणतो 2 हा संच ए चा घटक आहे. घटक असण्याचं साइन, घटक असण्याचं साइन हे अशा प्रकारचं आहे. थोडं लक्षात ठेवण्यासाठी असं वापरा. आपल्याला जर हे कुबडा ई, कुबड काढलेला ई, ईला असं वाकवलं की हा कुबड काढलेला असा दिसतो आपल्याला, म्हणून याला आपण काय म्हणायचं, हा कुबड काढलेला ई. कशाचा आहे घटक, म्हणजे कशाचं साइन आहे, कशाचं चिन्ह आहे, तर हे घटक असण्याचं चिन्ह आहे. हे लक्षात ठेवू. इथं आपण लिहून घेतलेलं आहे, इफ A is an element of set A, then we write it as. म्हणजे A जर याचा घटक असेल तर आपण असं लिहितो, A is element of A, and if A is not an element of set A, जर हा याचा घटक नसेल, then we write A is not element of A. म्हणजे ह्या साइनवर एक तिरकी रेष आपण ओढतो, A is not element of A. ही त्याचा कन्सेप्ट लक्षात आली. तर आपल्याला ह्याची ही कन्सेप्ट काय आहे, एलिमेंट असण्याचं साइन आहे. एलिमेंट घटक असण्याला आपण हा साइन वापरतो, आणि नसेल तर त्याच्यावर आपण तिरकी लाईन वापरत असतो. हे कायम लक्षात ठेवा. बघा सुरुवातीपासून सेट म्हणजे काय लक्षात आलं तुम्हाला, म्हणजे ज्या कलेक्शनचे एलिमेंट हे कधीच बदलत नसतात त्याला आपण सेट असे म्हणतो, आणि सेट दर्शविण्यासाठी या प्रकारचं साइन आपण वापरतो. ओके. कुबेला आपण लक्षात ठेवण्यासाठी काय म्हणतो तर कुबडा ई. ओके, थँक्यू. चला पुढच्या काही आपण बेसिक कन्सेप्ट आपण समजून घेणार आहोत, ज्या की सेट्स या प्रकरणाशी निगडीत आहेत. सेट्स ऑफ नंबर्स म्हणजे संख्यांचे संच हे इथं आपल्या प्रत्येक वेळेस लागतात. तर ते आपण समजून घेऊ. हे आपल्याला माहित आहे, आपण जवळपास हे 5th स्टँडर्ड पासून शिकत आलेलो आहोत. नॅचरल नंबर्स इज जनरेटेड बाय n. म्हणजे नॅचरल नंबर्स म्हणजे नैसर्गिक संख्या या n या अक्षराने आपण दाखवतो. आता माहिती आहे नॅचरल नंबर्स कुठून सुरू होतात, 1 2 3 4 5 अँड इन्फायनाइट, म्हणजे पुढे ते अनंतपर्यंत चलत असतात. ओके. सेकंड वन आहे होल नंबर्स. होल नंबर म्हणजे काय, पूर्ण संख्या. बरं, नॅचरल नंबर्स म्हणजे नैसर्गिक संख्या,
हे लिहून घ्यायचंय. नॅचरल नंबर्स मीन्स नैसर्गिक संख्या, ते आपण दाखवतो कसे डिनोटेड बाय एन. एन ने दाखवतो. पुढं होल नंबर्स दाखवतो आपण डब्ल्यू ने. होल नंबर्स म्हणजे डब्ल्यू ने दाखवतो पूर्ण संख्या. नैसर्गिक संख्यामध्ये शून्य ऍड केला की तो काय बनतो, होल बनतो, म्हणजे होल नंबर्स बनतो, म्हणून त्याला तो दाखवतो कशाने आपण, डब्ल्यू ने. नंतर पुढचा आहे इंटिजर नंबर्स. इंटिजर मीन्स पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या म्हणजे काय, ज्या संख्या समूहामध्ये निगेटिव्ह, पॉझिटिव्ह अँड झिरो ऑल्सो इन्क्लुडिंग, ओके, त्या सेटला आपण काय म्हणतो तर इंटिजर सेट असे म्हणतो. इथं निगेटिव्ह नंबर, -1, -3, -2, -1 आणि इकडे इन्फायनाईट, इकडे 0, 1, 2, +1, +2, +3 आणि इकडे परत हे इन्फायनाईट. ओके, म्हणजे निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आणि 0 या तिघांचा इन्क्लूड होऊन कुठल्या सेटमध्ये होतो तर इंटिजर सेटमध्ये होत असतो. नंतर आपण दाखवतो क्यू इज अ सेट ऑफ रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबर्स मध्ये नॅचरल नंबर्स येतात, होल नंबर्स पण येतात, इंटिजर्स पण येतात आणि फ्रॅक्शन नंबर पण येतात. फ्रॅक्शन नंबर पण येतात, जसे की 1/2, 3/5, 5/4 अशा प्रकारचे जे रॅशनल नंबर्स असतात या सगळ्यांचा मिळून काय बनतो, रॅशनल नंबर म्हणतात. तर त्याला आपण क्यू यानं डिनोटेट करतो. रॅशनल नंबर हे आपण क्यू ने डिनोटेट करतो, क्यू ने दाखवतात. आणि सगळे जे नंबर्स आहेत नॅचरल, होल, इंटिजर, रॅशनल आणि परत इररॅशनल या सगळ्यांचं इन्क्लुडेशन होतं रिअल नंबर्समध्ये. कशामध्ये होतो, रिअल्स नंबर्स. देअरफॉर आर इज अ सेट ऑफ रिअल नंबर्स अँड क्यू इज अ सेट ऑफ रॅशनल नंबर्स. ओके, मला इथं प्रकारचे आपण इथं 5 सेट आपण इथं लक्षात ठेवूयात. परत एकदा सांगतो बघा, नैसर्गिक संख्या, नॅचरल संख्या, नैसर्गिक संख्या किंवा नॅचरल नंबर्स हे एन न दाखवतो. होल नंबर्स हे डब्ल्यू न दाखवतो. इंटिजर नंबर्स म्हणजे पूर्णांक, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह हे एन न दाखवतो, आय न दाखवतो. आणि परत क्यू ने रॅशनल नंबर दाखवतो. आणि सगळे नंबर्स हे रिअल न दाखवतो, त्याला आपण असं रिअल म्हणतो. ओके, रिअल नंबर्स असं आपण त्याला म्हणत असतो. हे झाले सेट्स ऑफ नंबर्स. आता बघा, सेट्स लिहिण्याच्या जे मेथड्स आहेत त्याच्याबद्दल आपण शिकणार आहोत. तर इथं फर्स्ट मेथड आहे लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. सेट म्हणजे लिहिण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या इथं आपण पाहणार आहोत, लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. तर लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड मध्ये काय आहे बघा, इन दिस मेथड we write all elements of a set in a curly bracket. Each of the element is written only once and separated by comma. म्हणजे लिस्टिंग मेथड मध्ये जे सगळे जे एलिमेंट आहेत ते कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहितो. कर्ली ब्रॅकेट म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, तो महिरपी कंस. मराठीत आपण त्याला काय म्हणतो, या प्रकारचा याला आपण महिरपी कंस असं म्हणतो. ते कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहितो आणि जे एलिमेंट्स असतात ते सगळे सेपरेट बाय कॉमा, म्हणजे त्याला कॉमा देऊन सेपरेट आपण लिहित असतो. परंतु एक लक्षात ठेवायचं की लिस्टिंग मेथड मध्ये लिहित असताना प्रत्येक एलिमेंट हा फक्त एकदाच लिहायचा असतो. इथं आपण लिहिलंय सेपरेट बाय कॉमर्स. आणि ईच ऑफ द एलिमेंट्स इज रिटन ओनली वन्स, म्हणजे प्रत्येक हा एलिमेंट हा फक्त एकदाच लिहिला जात असतो. द सेट ऑफ ऑड नंबर्स बिटवीन 1 to 10. आपण एक्झाम्पल मध्ये आपण पाहत होतो की 1 to 10 मधले जे ऑड नंबर्स आहेत ते लिहा. आता ऑड नंबर्स म्हणजे विषम संख्या, कर्ली ब्रॅकेट 1 तर नाही, त्या पुढून 3, 5, 7 and 9 हे याचे एलिमेंट येतील. 3, 5, 7 and 9. किंवा ह्याला आपण असं पण लिहितो, जर याची ऑर्डर जरी नसली तरी आपण असं पण लिहू शकतो त्याला 5, 7, 9 and 3. म्हणजे जी ऑर्डर आहे ते मागं पुढं होऊ शकते. यांच्या म्हणजे यांचा क्रमचा काही संबंध यात नसतो. परत दुसरं काय वा, लेटर इन द वर्ड रिमेंबर. रिमेंबर याच्यामधलं आपल्याला लिहायचं आहे, म्हणजे जे वर्ड्स आहेत, लेटर आहेत ते आपल्याला इथे लिहा म्हटलेले आहेत. therefore b is equal to काय येतात, हे रिमेंबर मध्ये आर ई एम. आता ई परत डबल यायलाय, ई परत इथं रिपीट यायलाय. आता ई हा लिहायची काही गरज नाहीये, तर आर ई एम लिहिलाय. आता परत ई डबल यायलाय तर लिहायची काही गरज नाही. एम परत यायलाय तो पण लिहायची काही गरज नाही. परत बी लिहिलेला आहे, परत ई आलाय परत ई लिहायची काही गरज नाही. परत आर आलाय तो पण लिहायची काही गरज नाही. रिपीट करायची गरज नसते लिस्टिंग मेथड मध्ये. हे लक्षात ठेवायचं की each of the element is written only one. Each is the element of written and the only one.
म्हणजे प्रत्येक घटक हा फक्त एकदाच लिहितो. प्रत्येक घटक हा आपण किती वेळेस लिहितो इथं लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड म्हणजे यादी पद्धती. ही काय आहे यादी पद्धतीमध्ये संच लिहिण्याच्या यादी पद्धतीमध्ये प्रत्येक घटक हा फक्त एकच वेळेस लिहिला जातो. त्याला डबल डबल रिपीट रिपीट आपण लिहित नाहीत. ओके. नेक्स्ट मेथड आहे आपली रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म मेथड. ओके. म्हणजे इथं गुणधर्म पद्धती. रूल मेथड म्हणजे काय गुणधर्म पद्धती. पहिली काय होती लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड म्हणजे यादी पद्धती होती. यादी पद्धतीत आपल्याला थोडं लिहायला सोपं वाटत होतं आणि इथं रूल मेथड मध्ये थोडं टफ वाटतंय, पण आपण नेमकी काय आहे ते आपण समजून घेऊ. ती पण सोपीच आहे, नवीन असल्यामुळे थोडं ते अवघड वाटतं. पण तो बघा आता इथं काय नेमकं रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म मेथड म्हणजे गुणधर्म पद्धती आहे. याच्यामध्ये काय काय इन्क्लूड होते बघा. इन दिस मेथड वी डू नॉट राईट द लिस्ट ऑफ एलिमेंट बट राईट द जनरल एलिमेंट युजिंग व्हेरिएबल फॉलोड बाय अ व्हर्टिकल लाईन और कोलन अँड राईट द प्रॉपर्टी ऑफ द व्हेरिएबल. म्हणजे इथं लिस्टिंग मेथडनुसार म्हणजे एलिमेंट असतात ते प्रत्येक एलिमेंट लिहायची काही गरज नसते. तर इथे व्हेरिएबलचा वापर करून, व्हेरिएबल म्हणजे चलाचा वापर कर, चल म्हणजेच काय तर ए टू झेड मधील कोणत्याही अल्फाबेटचा वापर करून ते आपण लिहायचं असते आणि त्याच्यात त्याची जी प्रॉपर्टी आहे जे लिस्टिंग मेथड म्हणजे जी पण सेट आहे त्याची प्रॉपर्टी आपण ते लिहितो. ते कसं लिहितो ते आपण एक एक्झाम्पल थ्रू आपण ते समजून घेऊयात. बघा इथं एक्झाम्पल आहे ए इज द सेट ऑफ नॅचरल नंबर बिटवीन 1 and 10. म्हणजेच ए हा संच 1 ते 10 मधील नैसर्गिक संख्यांचा संच आहे. आता इथं ए मध्ये ही लिस्टिंग मेथड आहे बघा. 1 to 10 मधले नॅचरल नंबर 2 3 4 5 6 7 8 and 9 म्हणजे 1 to 10 मध्ये 1 एक लिहायचं नाही शेवटचं पण लिहायचं 1 to 10 1 and 10 मधले आपण ते लिहितो. तर इथं 2 पासून 9 पर्यंतचे नंबर आलेले आहेत. मग यालाच आपण प्रॉपर्टी मध्ये रूल मेथड नुसार आपण ते कसं लिहितो ते आपण पाहू. बा ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट एक्स ऑब्लिक एक्स. आता हे जे आहे याला सच दॅट म्हणतात. याला रीड करताना आपण ते खाली पाहणार आहोत. एक्स सच दॅट एक्स इज एलिमेंट ऑफ एन. एक्स इज एलिमेंट ऑफ एन म्हणजे एक्स हा ए हा संच अशा एक्स मराठीत समजून घेऊ तर नंतर बघू. अशा एक्स संख्यांचा संच आहे की एक्स हा घटक आहे नैसर्गिक संख्यांचा. एक्स हा घटक आहे नैसर्गिक संख्यांचा आणि एक्स हा मोठा आहे 1 पेक्षा. ही त्याची प्रॉपर्टी आहे. ही काय आहे त्या संख्यांची प्रॉपर्टी म्हणजे त्या संख्यांचा गुणधर्म आहे की एक्स हा नैसर्गिक संख्यांचा संच आहे. एक्स हा 1 पेक्षा मोठा आहे आणि 10 पेक्षा लहान आहे. एक्स इज ग्रेटर दॅन 1 अँड लेस दॅन 10 आणि रीड ॲज आणि ह्यांना वाचायचं कसं बघा ते पण समजून घेत बघा. सेट ए इज द सेट ऑफ ऑल एक्सेस म्हणजे हे जे आहे हे लक्षात ठेवायचं की सेट ए इज द सेट ऑफ ऑल एक्स. सेट ए इज द सेट ऑफ ऑल एक्सेस such that x is a natural number. x हा काय आहे नॅचरल नंबर आहे. नॅचरल नंबर बिटवीन 1 and 10. x is a natural number between 1 and 10. ही त्याची प्रॉपर्टी लिहिली आहे. x is a natural number between 1 and 10. between 1 and 10. अशा प्रकारचे हे रूल मेथड नुसार आपण हे प्रॉपर्टी आपण म्हणजे लिहित असतो रूल. ओके. तर आपण आता सुरुवात करूया प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये. क्वेश्चन नंबर 1 आहे राईट द फॉलोइंग सेट्स इन अ रोस्टर फॉर्म. राईट द फॉलोइंग सेट्स इन रोस्टर फॉर्म म्हणजे खालील संच यादी पद्धतीने लिहा असं म्हटलेलं आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे सेट ऑफ इव्हन नंबर्स. सेट ऑफ इव्हन नंबर्स. परंतु इथं सेट ऑफ इव्हन नंबर्स तिथे एक वर्ड मिस आहे. इव्हन नॅचरल नंबर्स आहे. सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर्स म्हणजे समनैसर्गिक संख्यांचा संच. समनैसर्गिक संख्यांचा संच. मराठीमध्ये तर इथं समपूर्णांक संख्यांचा संच दिलेला आहे. तर पूर्णांक नसून कशामुळं तर मागं जे उत्तर आहे ते फक्त समनैसर्गिक संख्यांचा संच आहे. त्यामुळे आपण तसंच घ्यायलो. इव्हन सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर्स असं घेत आहोत. तर इथं इव्हन नॅचरल नंबर्स म्हणजे आपल्याला माहित आहे समसंख्या कुठून चालू होतात तर 2 पासून. 2 4 6 8 10 आणि इकडं इनफायनाइट 2 4 6 8 and 10. बरं लक्षात आलं का. सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर्स. फर्स्ट क्वेश्चन हा मिसप्रिंट आहे. सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर्स असा क्वेश्चन इथं अपेक्षित आहे. 2 4 6 8 and 10
आणि पुढं इन्फायनाईट. ओके, हे फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आहे. तर सेकंड क्वेश्चन बघूत आपण काय म्हणते बघा. सेट ऑफ इवन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. सेट ऑफ इवन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50 म्हणजे 1 ते 50 मधील समसंख्यांचा इवन प्राईम नंबर, सम आणि प्राईम, इवन सम आणि मूळ, सममूळ संख्या, सम आणि मूळ असणारी संख्या एकच आहे ती आपल्याला माहित आहे. सम आणि मूळ असणारी इवन अँड प्राईम नंबर्स, फक्त इवन अँड प्राईम नंबर्स इज ओनली वन आणि इट इज अ 2. ती कोणती आहे तर 2 ही संख्या सम आणि मूळ असणारी एकच संख्या आहे, ती आहे 2. म्हणून त्यांचा आन्सर येईल किती फक्त इथं फक्त ओनली 2. इट इज ओनली 1 नंबर, इट इज अ 2. ओके, इवन अँड प्राईम असणारी संख्या फक्त एकच आहे आणि ती आहे फक्त 2 ही आहे. पुढे आहे सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स म्हणजे ऋण पूर्णांक संख्यांचा संच. ऋण पूर्णांक संख्यांचा संच म्हणजे इथं मग तो काय येलो इथं त्यांनी वापरले काय सी. ऋण 1, -1, -2, -3 डॅश 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 डॅश, -1, -2 आणि -3 आणि हे कंटिन्यू होईल. हे आपण त्याला हे डॅश डॅशचा आपण वापरतो इनफायनाईट साठी वापरत असतो, हे लक्षात ठेवायचं. हे इथं परत पुढचा सेट आहे कोणता बघा. सेट 7 बेसिक साऊंड्स ऑफ सारेगामा सूर. 7 बेसिक साऊंड्स ऑफ सारेगामा सूर. तर इथं त्याच्यामध्ये बघा येईल काय तर इथं डी सारेगामा सूर मधले इथे आपल्याला माहित आहे सा रे गा मा पा. सा रे गा मा पा धी म्हणजे ध आणि नी हे बेसिक सूर आहे. सा रे गा मा पा धा आणि नी हे 7 बेसिक सूर ऑफ सारेगामा मध्ये हे बेसिक सूर असतात. 1 2 3 4 5 6 and 7 हे 7 बेसिक सूर असतात हे आपल्याला माहित आहे. ओके, इथं आपला फर्स्ट क्वेश्चन इथं संपलेला आहे, आपण सॉल्व्ह केलेला आहे. हे थोडं समजून घ्यायचं आहे. क्वेश्चन आपण आपल्या प्रॅक्टिस सेट मधून पाहायचा आहे. फक्त मी इथं फक्त आन्सर लिहित आहे हे लक्षात इथं घ्या. क्वेश्चन तिथून घेत चला आणि आन्सर साठी इथे हे आपण बघून लिहित चला. ओके, तर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे इथं बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा. राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इन वर्ड्स. राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इन वर्ड्स. मग इथं आपल्याला दिलं आहे त्याने बघा काय म्हणते 4/3 is element of set A is an element of set A. 4/3 याला सिम्बॉलिक स्टेटमेंट आहे, याला वर्ड मध्ये आपल्याला इथं लिहायचं आहे. ओके, therefore 4/3 is an element of set Q. म्हणजे Q याचा अर्थ आपण कशाला वापरतो तर रॅशनल नंबर्स साठी. ह्याला वापरतो आपण रॅशनल नंबर साठी. म्हणजे मराठीत आपण त्याला लिहितो 4/3 हा संच Q चा घटक आहे. आणि पहिल्या क्वेश्चन मध्ये सेम तसेच म्हणजे उत्तर होते, फक्त ते काय संच पद्धतीत लिहायचे होते. म्हणून A बरोबर B बरोबर जे पण उत्तर होते ते मराठीत पण तसेच लिहायचे आहेत. फक्त इथं आपल्याला इथं मराठीमध्ये असं लिहावं लागेल 4/3 हा संच Q चा घटक आहे. 4/3 इज अन एलिमेंट ऑफ सेट Q. हे वर्ड मध्ये आपण लिहिलेलं आहे. तर दुसरं फर्स्ट वन हा होता. सेकंड वन सोपा आहे, फक्त इज नॉट लिहायचंय. फक्त इथं त्याच्यामध्ये काय म्हणते बघा -2 इज नॉट सेट ऑफ एलिमेंट n. आता इथं याचा अर्थ माहिती आपल्याला, याचा अर्थ काय असतो एलिमेंट असणे. याचा अर्थ आपण काय करतो एलिमेंट असणे, आणि याचा अर्थ आपल्याला माहित आहे ह्या एलिमेंट नसणे. देअरफॉर -2 इज नॉट an element of
set n. Negative is not an element of set n. ओके, म्हणजे ऋण 2 हा संच n चा घटक नाही. घटक नाही. ऋण 2 हा संच n चा घटक नाही असा अर्थ इथं होतो. ओके, पुढचं आहे नेक्स्ट बघा. ते लिहून घ्यायचंय व्यवस्थित. बघा सोपं आहे, फक्त काय इज अन एलिमेंट ऑफ सेट. जे पण सेट आहे त्याचा एलिमेंट असणे आणि याचा एलिमेंट नाही असं आपण त्याला म्हणतो. पुढं लक्ष देऊ इथं. तर ह्याला आपल्याला वर्ड मध्ये लिहायचं आहे. आता सेटचं नाव काय इथं पी आहे. तर सेटचं नाव काय आहे पी, म्हणून इथं आपण लिहितो सेट पी इज अ सेट ऑफ सेट पी इज अ सेट ऑफ ऑल पीज. बर, इथं काय लिहायचंय सेट पी इज अ सेट ऑफ ऑल पीज. लक्षात ठेवायचं, याच्यासाठी लिहायचं फक्त सेट पी हा काय आहे. सेट पी इज अ सेट ऑफ ऑल पीज. आता ह्या स्लॅश साठी आपण वर्ड वापरतो सच दॅट. या स्लॅश साठी आपण शब्द काय वापरतो किंवा ऑब्लिक साठी आपण शब्द वापरतो सच दॅट. सच दॅट फक्त याच्यासाठी वर्ड. आता फक्त याच्यासाठी लिहिले आपण. समजा हे पी साठी आपण काय लिहिलं बघा, सेट पी इज अ सेट ऑफ ऑल पीज. याच्यासाठी फक्त सच दॅट वापरायचं आहे तसं लिहायचं. पी इज अन ऑड नंबर. सोपं आहे, काय नाही. तर बघा सेट पी इज अ सेट ऑफ, याच्यासाठी लिहिलं सेट पी इज अ सेट ऑफ ऑल पीज सच दॅट. या स्लॅश साठी आपण शब्द वापरलं सच दॅट. आणि जसं तसं पी इज अन ऑड नंबर. पी इज अन ऑड नंबर. याच्यासाठी लिहिलं आपण सेट पी इज अन सेट ऑफ ऑल पीज सच दॅट. याच्यासाठी वापरलं आणि पी इज अन ऑड नंबर. ओके, अशा पद्धतीने आपला फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो आपण सॉल्व्ह केलेला, म्हणजे सॉरी सेकंड क्वेश्चन पण आपल्याला इथे झालेला आहे. आता आपण थर्ड वन पाहूत क्वेश्चन. काय म्हणते पुढचा क्वेश्चन. राईट एनी टू सेट्स बाय लिस्टिंग मेथड अँड रूल मेथड. कुठलेही दोन संच लिहा यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने. कोणतेही दोन संच लिहा असं म्हटलेलं आहे. ओके, मग इथं आपण पहिला सेट लिहू. ए म्हणजे कुठलाही आपण लिहू शकतो. ओके, ए इज द सेट ऑफ, ए इज द सेट ऑफ फर्स्ट 5 multiple of 4. Set A is the set of first 5 multiple of 4. म्हणजे संच ए हा, मराठी त्याला आपण असं लिहू, संच ए हा 4च्या पहिल्या 5 पटीतील पहिल्या 5 पटीतील संख्यांचा संच आहे. ए इज द सेट ऑफ फर्स्ट 5 मल्टिपल ऑफ 4. म्हणजे संच ए हा 4च्या पहिल्या 5 पटीतील संख्यांचा संच आहे. हा संच झालेला आहे. आता इथं आपण सुरुवातीला याची लिस्टिंग मेथड लिहतो. याची लिस्टिंग मेथड म्हणजे यादी पद्धती. हे काय लिहायचं यादी पद्धतीत. यादी पद्धतीत बघा काय 4च्या पहिल्या 5 पटीतील संख्यांचा संच आहे. ए इज द सेट ऑफ फर्स्ट 5 मल्टिपल ऑफ 4. म्हणजे इथं 4च्या पहिल्या 5 पटीत म्हणजे 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 3 जा 12, 4 4 जा 16 आणि 4 5 जा 20. ही लिस्टिंग मेथड झालेली आहे.
हे इथं लिस्टिंग मेथड झालेली आहे. आता इथं ए इज इक्वल टू A is the set of all x such that x is equal to 4n. 4n. n म्हणजेच इथे नंबर्स असा याचा अर्थ येतो. 4n म्हणजेच and n is element of n. n is element of set n and n म्हणजे n is element of n म्हणजे नैसर्गिक संख्यांचा संच आहे. n हा कसा आहे? नैसर्गिक संख्यांचा संच आहे. and n is less than 6. n is less than 6 म्हणजे n हा 6 पेक्षा लहान आहे. तो बघा कसं काय, तर इथे 4 1 4, 1 लागून 4 2 8, 2 लागून 4 4 त्रिकोण 12, 4 च्या ठिकाणी 1 ठेवलाय, 2 ठेवला, 4 त्रिकोण 12, 4 चौक 16, 4 पंचे 20 म्हणजे 6 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या कोणती मग इथं? 5. लेस दॅन 6. नॅचरल नंबर्स लेस दॅन 6 इज 5. म्हणजे 6 पेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या कोणती आहे? 5. therefore इथं 6 येईल. किंवा हे 6 पण येऊ शकेल किंवा असं पण लिहितो इथं n is equal to 5 or less than 5. n is less than or equal to 5 असं म्हणतो त्याला आपण. n is less than 5 or equal to. याचा अर्थ काय होतो बघा, खाली असा लाईन दिली की n is less than or equal to 5. याला आपण less than or equal to 5 असं म्हणतो. इथं याच्याऐवजी असं पण लिहू शकतो, हे पण असू शकतंय आणि हे पण असू शकतंय. दोन्हीपैकी काही लिहिलं तरी ते उत्तर बरोबरच आहे. n is less than or equal to 5. बघा या दोन्हींच्या म्हणजे मराठीमध्ये पण आणि सेमीमध्ये पण सेमच आन्सर येईल. ही लिस्टिंग मेथड आहे आणि ही रूल मेथड आहे. सेट बिल्डर फॉर्म और रूल मेथड. ओके, हा फर्स्ट सेट झालेला आहे. तर सेकंड सेट पाहूत आपण. सेट B is the set of, दूसरा ले लो, B is the set of vowel in English alphabet. In English alphabet. vowel in English alphabet म्हणजे संच B हा इंग्रजी वर्णमालेतील स्वरांचा संच आहे. स्वरांचा संच आहे. संच B हा इंग्रजी वर्णमालेतील स्वरांचा संच आहे. मग आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे इंग्रजी वर्णमालेतील स्वर कोणते आहेत? तर ए, ई, आय, ओ, यू हे सर्वांनाच माहित आहे. ओके, देअरफॉर बी इज इक्वल टू, आपल्याला माहित आहे हे कंपल्शन लिहायचं. सेट बी इज द सेट ऑफ ऑल एक्स such that x is बघा इथं काय म्हणतंय, set of all vowels. x is a vowel in English alphabet. इथं लिहायचं मग x is a vowel in English alphabet. म्हणजेच संच बी अशा एक संच आहे की एक्स हा इंग्रजी वर्णमालेतील स्वर आहे. एक्स हा इंग्रजी वर्णमालेतील अक्षर आहे. समजा एक्स हा इंग्रजी वर्णमालेतील स्वर आहे असं आपण म्हणू. इंग्रजी वर्णमालेतील स्वर आहे. मराठीमधून याचं उत्तर हे येईल. एक्स
हा अशा एक्स बी हा अशा एक्सचा संच आहे की एक्स हा इंग्रजी वाणीमधील स्वर आहे, ही त्याची गुणधर्म लिहिला जे आपण आहेत ते. ओके, आणि हे प्रॉपर्टी आहे समजा. या प्रकारे इथं आपण हे दोन सेट लिहिलेले आहे. ओके, इथं आपले थर्ड क्वेश्चन इथं झालेला आहे. इथं फोर्थ वन क्वेश्चन आहे. इथं बघा, राईट द ऑल सेट्स युजिंग लिस्टिंग मेथड. लिस्टिंग मेथड नुसार आपल्याला पुढचे सेट लिहायचे आहेत. फर्स्ट आहे ऑल मंथ्स इन द इंडियन सोलार इयर. ऑल मंथ्स इन इंडियन सोलार इयर. काय म्हणतंय, काही नाव वगैरे काही दिलेलं नाही, आपल्या मनानुसार आपल्याला लिहायचंय. इथं ए ऑल मंथ्स इन इंडियन सोलार इयर म्हणजे मराठी महिने लिहायचे आपल्याला. इथं बघा, लक्ष द्या, कुठले लिहायचे? मराठी महिने. तर आपल्याला माहित आहेत मराठी महिने हे चैत्र पासून सुरू होतात. चैत्र. दुसरा महिना आपल्याला माहित आहे वैशाख. नंतर तिसरा महिना माहित आहे आपला ज्येष्ठ. चौथा आषाढ. आषाढ. पाचवा श्रावण. सहावा भाद्रपद. भाद्रा असं पण लिहिलं तर चालतं याला. नंतर आश्विन. नंतर अश्विनच्या नंतर कार्तिक. नंतर पुढचा यायचा अग्रायन. आणि पुढचा पौष. पौष. आणि शेवटचा आपल्याला माहित आहे माघ. आपल्याला पाठच करावे लागतील. तर मराठी महिने आपल्याला 25 होईपर्यंत पाठ होतात, नंतर आपण विसरून जातो. आता इथं प्रश्न पडला तर आपल्याला लिहिण्यासाठी हे पाठच करावे लागतील. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, अग्रायन, पौष आणि माघ. हे अशा प्रकारचे 12 महिने आहेत. याचा जर क्रम मागं पुढे झाला तरी चालत असतो, हे लक्षात ठेवा. क्रम मागं पुढे झाला तरी चालत असतो. मराठीमध्ये पण असंच लिहून घ्या. फक्त मराठीतून लिहायचं चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्र, अश्विन, कार्तिक, अग्रायन, पौष आणि माघ. मराठीमध्ये आपल्या लिहायचं आहे. ओके, हे झालं आपला फर्स्ट क्वेश्चन. सेकंड वन आहे लेटर इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. लेटर इन द वर्ड्स कॉम्प्लिमेंट म्हणजे कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षर आपल्याला लिहायचे आहेत. सेकंड वन बघू. कॉम्प्लिमेंट स्पेलिंग थोडं COMPLEMENT. ओके, हे कॉम्प्लिमेंट याच्यातले लेटर्स लिहायला सांगितलेले आहेत. मग इथं काय आपण बिग इज इक्वल टू COMPLE. यम परत आलेला आहे, लिहिलेलं आहे आपण. परत ई पण लिहिलेलं आहे, फक्त एन आणि टी. आपल्याला माहित आहे हे वर्ड्स लिहित असताना म्हणजे अल्फाबेट लिहित असताना किंवा कुठल्याही सेटचे एलिमेंट लिहित असताना रिपीट लिहायचे नाही. काय करायचे नाहीत? रिपीट लिहायचे नाहीत. फक्त एकच वेळेस येऊ द्यायचे. COMPLE आणि एन आणि टी हे डबल येऊ द्यायचं नाही. त्याला फक्त एकाच वेळेस लिहायचं असतंय, हे लक्षात ठेवा काय. ओके, थर्ड वन बघा. थर्ड सेट काय म्हणतंय? सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स. नंबर 3, सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स. आता आपल्याला माहित आहेत ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स काय काय आहेत आपल्याला माहित आहेत. सी पासून चालू करू. म्हणजे आपले मानवाची ज्ञानेंद्रिय हे 5 असतात. आपल्याला माहित आहे नोज, इयर्स, nose, ears, eyes,
नंतर टंग आणि स्किन. आपल्याला माहित आहे हे 5 असतात. नाक, कान, जीभ, त्वचा आणि डोळे, हे 5 इथं हे काय सेन्सरी, ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स म्हणजे माणसाची आपले जे ज्ञानेंद्रिय असतात हे किती असतात, एकूण 5 असतात, हे आपल्याला माहित आहे. आणि हे लिहायचे आहेत आपल्याला इथं अशा प्रकारे. इथं हे थर्ड वन सेट लिहिलेला आपण आहे. ओके, फोर्थ वन बघू आता. काय म्हणते, सेट ऑफ प्राईम नंबर्स बिटवीन 1 to 20. सेट ऑफ प्राईम नंबर्स म्हणजे 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच. 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच. मूळ संख्या आपल्याला माहित आहेत, मूळ संख्या आहे 2 पासून चालू होतात आणि इथं 1 to 20 म्हटलेलं आहे. 2, 3, 5, 7. मूळ म्हणजेच काय, त्या संख्या कुठल्याच पाड्यात नसतात. मूळ म्हणजे त्या संख्या कुठल्याच पाड्यात नसतात. 2, 3, 5, 7, 11, 13. आता 9 येतं, परंतु 9 हा 3 च्या डिव्हिजिबल आहे म्हणून 9 लिहित नाहीत. मग 15 येतो, म्हणजे 15 ही ऑड नंबर आहे, पण 15 पण 3 च्या टेबल मध्ये आहे, 5 च्या टेबल मध्ये आहे म्हणून 15 येत नाही. 17 आणि पुढचं आहे 19. D is equal to 2, 3, 5, 7, 11, 13, 17 and 19. मराठीमध्ये आणि सेमी मध्ये सेमच हे आन्सर आपल्याला लिहिता येईल. ओके, पुढचा बघू तर काय म्हणतंय, नेम ऑफ द कंटिन्यून्स ऑफ द वर्ड्स. कंटिन्यून्स मीन्स खंड. आपल्याला खंडांची नावं लिहायला सांगितलेली आहेत. मग आपण ते लिहूत. फिफ्थ वन, 5व्याचं उत्तर समजा ई, एशिया. फर्स्ट वन एशिया, सेकंड वन आफ्रिका, तिसरा युरोप, नंतर ऑस्ट्रेलिया, नंतर अंटार्क्टिका, ठीक आहे. आणि नंतर आपल्याला माहित आहे साऊथ अमेरिका, अँड नॉर्थ अमेरिका. हे 7 कंटिन्यून्स आहेत, म्हणजे 7 खंड आहेत एकूण. परत एकदा, आशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, साऊथ अमेरिका अँड नॉर्थ अमेरिका. म्हणजे एकूण 7 कंटिन्यून्स इथं म्हणजे जगामध्ये आहेत. 7 खंड आहेत, ते अशा प्रकारे आपण लिहिलेले आहेत. ओके, अशा प्रकारे हा आपला क्वेश्चन लिस्टिंग मेथडचा एकदम सोपा आहे. ह्याला आपल्याला पाठच करावं लागतं. जे लिस्टिंग मेथड मध्ये आहे ते जे आहेत म्हणजे एलिमेंट्स, जे आता हे इंडियन सोलार इयरचे नेम असतील किंवा इथं कंटिन्यून्सचे नेम असतील, आपल्याला इथं पाठच करायला पाहिजेत. ओके, ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स वगैरे हे आपल्याला माहीतच आहे. ते पुढं लास्ट आता क्वेश्चन आहे, राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग रूल मेथड. ओके, पुढचा क्वेश्चन आता आपण पाहणार आहोत. रूल मेथड न लिहायचे आहे आपल्याला हे सगळेच. इथे बघा काय आहे. फर्स्ट, ए इज इक्वल टू बघा इथं, तर हे सगळे स्क्वेअर नंबर आहेत. हे सगळे कसे आहेत, स्क्वेअर नंबर आहेत. हे स्क्वेअर नंबर 1 to 100 दिसायले. 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16, 5 चा स्क्वेअर 25, 6 चा 36, 7 चा 49, सॉरी 8 चा 64, 9 चा 81 आणि 10 चा 100. मतलब सेट A is the set of all x. सेट A is the set of all x. x हा कसा आहे, तर नॅचरल नंबरचा स्क्वेअर आहे. नंबरचा स्क्वेअर्स आहे. नंबरचा तो कसा आहे, स्क्वेअर्स आहे. कॉमा n is element of natural numbers.
n इज एलिमेंट ऑफ नॅचरल नंबर्स अँड आता n is less than or equal to 10. n is less than or equal to 10. हे less than or equal to 10 आणि फक्त less than लिहायचं असेल तर इथं 11 लिहिलं तरी चालतं. 11 लिहिलं असं. n is less than 11 म्हणजे 11 11 पेक्षा लहान हा नॅचरल संख्या नैसर्गिक संख्येचा घटक आहे. 11 पेक्षा लहान म्हणजे इथं 10 येईल. लेस दॅन 11 therefore n ची व्हॅल्यू येईल 10 परंतु इथं n इज लेस दॅन और इक्वल टू 10 लिहिलेलं आहे. दोन्हीपैकी काही लिहू शकतो आपण इथं लक्षात इथं ठेवा. ओके फर्स्ट आन्सर आहे. तर इथं सेट दुसरा कोणता सेट आहे बघू इथं आपण बी 6 पासून 6 ची मल्टिपल्स आहेत 48 पर्यंत. ओके बी इज इक्वल टू 6 12 18 24 30 36 and 42 and 48. ओके इथं बघा थोडं लक्ष देऊ. बी ह्याला आपल्याला रूल मेथड मध्ये लिहायचं आहे. आता बी इज द सेट ऑफ ऑल एक्स एक्स किंवा आता कुठलंही आपण इथं व्हेरिएबल वापरू शकतो. एक्स वापरा पी वापरा एम वापरा काही वापरू शकतो पण एक्स ची सवय लागली आपण एक्सच वापरतो. एक्स इज इक्वल टू सेट बी इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू 6n. 6 ची मल्टिपल आहे 6 च्या पटीची संख्या आहे ते 6n कॉमा n is element of n is element of n आणि n is less than or equal to आता 6 8 जा 48 6 8 जा 48 6 8 48 6 8 48 म्हणून इथं 6 8 जा म्हणून इथं 8 येईल. n is equal to 8 or less than 8 n is less than or equal to 8 लेस दॅन ऑर इक्वल टू 8. याच्याऐवजी जर आपण फक्त लेस दॅनचं साइन वापरत असतो तर इथं 9 लिहिलं तरी चालतं. दोन्ही आपल्या मनानुसार आपण लिहू शकतो. लेस दॅन ऑर इक्वल टू 8 और फक्त लेस दॅन म्हटलं तर 9 लिहिले तरी 9 पेक्षा लहान म्हणजेच नॅचरल नंबर कोणता आहे तर 8 आहे. इथं आपण दोन्हीपैकी एक लिहू शकतो. नंतर पुढचा नंबर होता सी. सी काय म्हणते बघा तर स्माइल. हे इथं बघा इथं सी इज इक्वल टू काय स्माइल SMILE स्माइल या वर्ड मधील लेटर आहेत. या वर्ड मध्ये हे कसे आहेत लेटर आहेत. पहिला आपण असं लिहितो सी इज द सेट ऑफ ऑल एक्सेस सच दॅट एक्स इज द लेटर इन द वर्ड स्माइल. सी इज द सेट ऑफ ऑल एक्सेस x is the letter in the word smile. Okay, x is the letter in the word smile. X is the C is the set of all x's such that x is the letter in the word smile. Okay, next one आहे Sunday to Monday. Okay, D. आता इथं बघा आपल्याला काय माहिती बघा इथं D is equal to Sunday, Monday, Tuesday, Wednesday, थर्सडे अँड फ्रायडे अँड सॅटरडे. म्हणजे हे काय आहेत तर आठवड्यातील वार आहेत. हे काय आहेत डे इन अ वीक. आपल्याला काय म्हणते डी इज इक्वल टू दिलेला आहे तो सेट संडे पासून
सॅटर्डे पर्यंत आपल्याला ते वर्ड दिलेले आहेत. देअरफॉर सेट डी इज द सेट ऑफ ऑल एक्स. डी इज द सेट ऑफ ऑल एक्स. एक्स इज अ डे ऑफ अ वीक. एक्स इज अ डे ऑफ अ वीक. म्हणजेच हा काय आहे, हा आठवड्यातील वार आहे. हे पूर्ण काय होते, संडे. आपण आता प्रश्न लिहिलाय तुम्ही कुठून संडे पासून चालू केले का त्याने, संडे पासून सॅटर्डे पर्यंत चे वार दिलेले आहेत. सॉरी, मराठीतून आन्सर येईल एक्स इज अ डे ऑफ अ वीक. म्हणजे एक्स हा आठवड्यातील एक दिवस आहे. मराठीतून पण आपण लिहायचं होतं, एक्स हा आठवड्यातील एक दिवस आहे. एक्स ऑब्लिक एक्स इज अ डे ऑफ अ वीक. याच्या आधीच्या मराठीचं उत्तर काय होतं, एक्स हा स्माइल या शब्दातील अक्षर आहे. त्याच्या आधीचं उत्तर लिहून घ्या मराठीवाले, ते विसरलो मी. एक्स हा स्माइल या शब्दातील एक अक्षर आहे. स्माइल या शब्दातील एक अक्षर आहे असं त्याच्यामध्ये लिहायचं होतं. आणि हा एक्स हा आठवड्यातील एक दिवस आहे. आता पुढचा आहे आणि शेवटचा प्रश्न आहे आपला, केव्हा एक्स इज इक्वल टू AET. AET इथं हा AET इथं आपण लिहितो तिथं एक्स इज इक्वल टू सेट एक्स इज द सेट ऑफ ऑल पीज. ऑल पीज. P is a letter in the word तर इथं AET इथून याच्यापासून दोन शब्द तयार होतात. EAT ईट म्हणजे खाणे आणि TEA टी म्हणजे चहा. दोन्हीपैकी कुठलाही शब्द लिहिला तरी चालतो इथं. P is a letter in the word टी और इट. कुठलाही तरी लिहिलं चालतंय. टी लिहून चला, टी किंवा इट दोन्हीपैकी कुठलाही लिहिलं तरी चालतंय. म्हणून इथं पी हा टी या शब्दातील एक अक्षर आहे. पी हा टी या शब्दातील अक्षर आहे. ओके. टी किंवा दुसरा शब्द इथं इट असं पण लिहिलं तरी चालतं. अशा पद्धतीने आपण सेट या धड्याच्या पहिल्या धड्याच्या सुरुवातीला कन्सेप्ट पाहिल्या. पूर्ण कन्सेप्टमध्ये आपण काय पाहिलं बघा, सेट म्हणजे काय हे पाहिलं. परत सेटमध्ये इलिमेंट असणे या चिन्हाचा अर्थ आपण पाहिला होता. नंतर सेट लिहिण्याच्या पद्धती पाहिल्या आपण. पहिली पद्धत होती लिस्टिंग मेथड और रोस्टर फॉर्म मेथड म्हणजे यादी पद्धती, आणि दुसरी पद्धत होती रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म मेथड म्हणजे गुणधर्म पद्धती. आणि त्यानुसार आपण हा सेट पूर्ण सोडवलेला आहे. थोडं नवीन असल्यामुळे थोडं हे अवघड वाटतंय, परंतु अवघड मुळात नाहीये. याचा जसा जसा तुम्हाला सराव होऊन जाईल ते तुम्हाला सगळं सोपं होत जाईल. फक्त याचा सराव करा प्रत्येक वेळेस आणि बघत चला व्यवस्थित. ओके. तर आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करावं लागेल, ज्याच्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची लगेच लिंक येईल आणि तुम्हाला तुमच्या 9वी वर्गाचे पूर्ण गणित विषयाचे तुम्हाला व्हिडिओ या चॅनलवर पाहायला मिळतील आणि तुम्हाला याद्वारे शिकायला पण मिळेल. आणि तुम्हाला जर एखादा पाठ समजणार असेल तर कमेंटमध्ये सांगत चला, ते तुम्हाला ते रिपीट सांगता येईल समजावून वगैरे. आणि परत परत पहा, ते जे कुठला पण टॉपिक समजत नाही 1-2-3 वेळेस पाहिलं, कुठली काही अडचण असेल तर ते पाहिल्यानंतर तुमची ती कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. ओके. थांबवतो आपण इथं. थँक्यू.